जादूटोण्याची कारवाई केल्या जात नाही। जादूटोणावर आदिवासींचं समुपदेशन केलं पाहिजे। पुरोगामी महाराष्ट्रात अशा घटना निंदनीय आहे, तर अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अधिक कठोरपणे अंमलबजावणी करण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखेडे यांनी दिली। ते मेळघाटीतल्या जादूटोणा प्रकरणावर बोलत होते। आजही पुरोगामी महाराष्ट्र हा जादूटोणा किंवा इतर घुसटलेच्या विचारानं ग्रासलेला आहेच। मेळघाटसारख्या अतिदुर्गम भागात चिखलदरा तालुक्यातील रेठाखेड्यात एका महिलेची धिंड या जादूटोण्याच्या संशयावरून काढली आणि खुद्द त्याच्यात पोलीस पाटील आणि प्रतिष्ठित लोक त्यामध्ये सहभागी आहेत। तर हे ज्या पद्धतीनं चाललं त्या पद्धतीनं महाराष्ट्रात लांछनास्पद अशी ही गोष्ट आहे। म्हणून कुठंतरी कायद्याचा जरब बसला पाहिजे। त्या जादूटोणा कायदा होऊन कितीतरी दिवस झाले, पण त्या कायद्याअंतर्गत फार मोठ्या कारवाई होत नाही। अशा कारवाया झाल्या पाहिजे, यासाठी शासनानं पावलं उचलली पाहिजे। आणि आदिवासी बांधव अंधश्रद्धेत ग्रासलेले आहेतच, त्यासाठी प्रशासनानं अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत त्यांचं समुपदेशन केलं पाहिजे। त्यांना अंधश्रद्धेतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत। ह्या पुरोगामी महाराष्ट्रात अशा जर वारंवार प्रकार घडत असतील तर ते निंदनीय बाब आहे। म्हणून प्रशासनानं यासाठी सज्ज असलं पाहिजे। प्रशासनानं त्यासाठी ती काळजी घेतली पाहिजे आणि कायद्यात जो कायदा आहे त्या कायद्याची अंमलबजावणी केली पाहिजे।